सोलापूर शहरामध्ये माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील जे शिक्षक सरकारी अनुदानित तुकडीवर शिक्षक म्हणून कार्य करीत असताना व सरकारी पगार घेत असताना देखील खाजगी शिकवणी घेत आहेत, अशा दुहेरी शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात यावे असे निवेदन सोलापूर शहर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन PTA मार्फत माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना देण्यात आले। असे दुहेरी शिक्षक त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतःकडे खाजगी शिकवणी लावण्यासाठी विविध गैरमार्गांचा अवलंब करतात व हे शिक्षक शाळा व महाविद्यालयातील पूर्ण क्षमतेने न शिकविता खाजगी शिकवणीमध्ये अधिक प्रभावी शिकवतात। अशा प्रकारे संस्था चालक व दुहेरी शिक्षक हे संगनमताने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत। या निवेदनासोबत वरील दुहेरी शिक्षकांसंबंधीचे सर्व पुरावे सादर केलेले आहेत। या निवेदनामध्ये सोलापूर शहरातील 31 दुहेरी शिक्षकांची नावे देण्यात आली। ते शिकवत असलेले विषय व ते शिकवत असलेल्या शाळा व महाविद्यालयाचे नावही निवेदनात देण्यात आले। तरी येत्या 15 दिवसात या दुहेरी शिक्षक व संस्था चालकावर योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टामध्ये दाद मागणार आणि तीव्र आंदोलन करणार आहोत। म्हणून अशा शिक्षकांविरुद्ध व अशा संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन सोलापूर तर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना देण्यात आले। यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल झवेरी, शहर अध्यक्ष शशांक भोसले, शहर उपाध्यक्ष नागेश अन्नलदास, शहर सचिव मल्लिकार्जुन परळकर, सुनील कामतकर, रतन अगरवाल, रवींद्र पानगुंटी, शेखर संबारम, गणेश कालदीप, सांबलेटी, केदार, उपाध्ये, दासरी, रोहिणी पटणी, रुबिना विजापुरे यांच्यासह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।